Students, today's topic is very interesting. Let's start. How do we know that we are unwell? अनवेल म्हणजे आता आपल्याला कसं समजतं की आपण अनवेल आहोत, आजारी आहोत किंवा आपली तब्येत ठीक नाही? Then our body usually works in a certain way to keep us healthy. आपली बॉडी जी आहे ते एका सर्टन वेनं काम करत असतं नेहमी. त्यामुळे आपण स्वतः किंवा आपली बॉडी कशा हेल्दी राहते. When we feel unwell, it means something inside us may not be working as it should. ज्यावेळी आपल्याला ठीक वाटत नाही किंवा बरं वाटत नाही, त्यावेळी इनसाइड अस म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे बॉडीच्या कामामध्ये, त्यावेळी आपल्याला बरं वाटत नाही. वी मे हॅव सिम्पटम्स, मग आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात किंवा जाणवतात, सच ॲज पेन, टायर्डनेस और डेझीनेस अँड साइन्स लाईक फेवर, रॅश, हाय ब्लड प्रेशर और स्वेलिंग दॅट इंडिकेट वी आर अनवेल. म्हणजे आपल्याला काय जाणवतं की आपण टायर्ड झालेलो आहोत, थकल्यासारखे झालेले आहोत. पेन फॉर एक्झाम्पल, डोकं दुखत असेल, पोटात दुखत असेल, फेवर असतो, रॅश, हाय ब्लड प्रेशर म्हणजे BP वगैरे, तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स जाणवू लागतात. अ सिम्पटम्स इज व्हॉट वी विल फील लाईक पेन. सिम्पटम्स म्हणजेच काय की आपण कशा पद्धतीने फील करतो, लाईक पेन. while a sign is something that can be seen or measured like high body temperature when we have fever. आणि काय काय साईन कशा असतात की जे आपण मेजर करू शकतो, जसे की बॉडी टेम्परेचर असेल म्हणजेच ते आपण ताप वगैरे म्हणजे फेवर ते मेजर करू शकतो. These help doctors understand what might be making us unwell. मग हे जे सिम्पटम्स आहेत ते काय डॉक्टरांना हेल्प करतात समजून घेण्यासाठी की कशा पद्धतीचा आजार किंवा बॉडीमध्ये नेमका काय बिघाड झालेला आहे. नेक्स्ट, आता आपल्या लक्षात आलंय की बॉडीमध्ये काहीतरी बिघाड झाला म्हणजे डिसीज झालेला आहे. तर तो जो डिसीज आहे, व्हॉट आर द कॉजेस अँड टाईप्स. कॉजेस म्हणजे कारण, तो डिसीज होण्यामागचं कारण काय आहे, आणि टाईप त्याचा कोणता टाईप आहे. अ डिसीज इज अ कंडिशन दॅट अफेक्ट्स द नॉर्मल वर्किंग ऑफ द बॉडी और माइंड. डिसीज म्हणजे काय की अशा प्रकारची कंडिशन तयार होते आणि अशा प्रकारचा परिणाम बॉडीवर मध्ये होतो की जे नॉर्मल वर्किंग आहे म्हणजे रेग्युलरचं वर्किंग जे आहे बॉडी आणि माइंडमध्ये त्याच्यामध्ये बिघाड होतो. इट कॅन हॅपन व्हेन वन ऑर मोर ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टीम स्टॉप फंक्शनिंग प्रॉपरली. आता त्याचा अफेक्ट नेमका काय होतो की बॉडीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत किंवा जे ऑर्गन्स आहेत काम करतात ते प्रॉपरली काम करण्याचं थांबतात. बॉडीमध्ये असणाऱ्या सिस्टीम कोणत्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिरेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. या सिस्टीम प्रॉपरली काम करत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीमने प्रॉपरली नाही काम केलं की आपल्याला कशा पद्धतीचा त्रास जाणवतो, वॉमिटिंग वगैरे, अन्नपचन होत नाही याच्यासारखे. सम डिसीजेस आर कॉज्ड बाय जर्म्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, वॉर्म्स और इवन प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ हा सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे, मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. तर काही जे डिसीज आहेत ते कशामुळे होतात, जर्म्समुळे होतात, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय. These disease causing organisms are called pathogens. मग हे जे सगळे म्हणजे हे डिसीज होतात बॅक्टेरियापासून वगैरे, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे ह्या डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमला काय म्हणतो, पॅथोजन्स. अदर डिसीजेस मे रिझल्ट फ्रॉम पुअर न्यूट्रिशन और अन अनहेल्दी लाईफस्टाईल. काही डिसीज असतात ते कशामुळे होतात, पुअर न्यूट्रिशन म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे, अँड अनहेल्दी लाईफस्टाईल. सम डिसीजेस लास्ट फॉर अ शॉर्ट टाइम while other can continue for a long time and
नीड रेग्युलर ट्रीटमेंट ऑर केअर. काही डिसीज असतात ते शॉर्ट टाईमसाठी असतात, म्हणजे जास्त वेळ घेत नाहीत. फॉर एक्झाम्पल सर्दी, म्हणजे कफ झाला असेल तर 3 ते 4 दिवसात तो आपण बरे होतो. पण काही डिसीज असतात, BP असेल, ब्लड प्रेशर किंवा कॅन्सर वगैरे अशासारखे जे डिसीज आहेत ते काय होतात, कंटिन्यू राहतात, लॉंग टाईमसाठी राहतात आणि कशाची गरज पडते, रेग्युलर ट्रीटमेंटची गरज पडते, काळजी घेण्याची गरज पडते. Diseases can be grouped into two major types based on their causes and how they spread. आता डिसीजचे काय केलेले आहेत, 2 टाईप तयार केलेले आहेत. कशाच्या बेसिसवर केलेले आहेत, त्याचे 2 मेजर टाईप्स आहेत. देअर कॉजेस म्हणजे ते कशामुळे होतात, अँड हाऊ दे स्प्रेड आणि ते कसे पसरतात. या दोन्हीच्या बेसिसवर डिसीजचे 2 टाईप केलेले आहेत. फर्स्ट टाईप जो आहे तो नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, की जो डिसीज कम्युनिकेशनने होत नाही. सम डिसीजेस लाईक कॅन्सर, डायबिटीज और अस्थमा आर नॉट कॉज्ड बाय पॅथोजन्स अँड डू नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आता काही जे डिसीज दिले त्यांनी एक्झाम्पल दिले त्या ठिकाणी, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, त्याच्यानंतर अस्थमा वगैरे आहे. हे जे डिसीज आहेत ते पॅथोजनमुळे होत नाहीत. पॅथोजन म्हणजे आपण पाहिलं की बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, फंजाय वगैरे वगैरे याच्यामुळे होत नाहीत हे डिसीजेस. प्लस ते डू नॉट स्प्रेड म्हणजे ते वन पर्सन टू अनदर पर्सन पण स्प्रेड होत नाहीत. अशा डिसीजला आपण काय म्हणणार आहोत, नॉन कम्युनिकेबल डिसीज. दे आर युजली लिंक्ड टू लाईफस्टाईल, डाएट अँड ऑर एन्व्हायरमेंट. मग आता ते कशामुळं होतात, तर ते एकतर चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचा डाएट, म्हणजे जास्त प्रमाणात बाहेरचं अन्न खाणे वगैरे किंवा शिळं खाणे, आणि एन्व्हायरमेंट सुद्धा ठीक नसणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की 2 तुम्हाला पिक्चर दिले होते, त्याच्यामध्ये एक क्लीन एन्व्हायरमेंट होतं आणि दुसरं होतं ते डर्टी एन्व्हायरमेंट होतं. तर याच्यामुळे सुद्धा जे डिसीज होतात त्याला काय म्हणतो आपण, नॉन कम्युनिकेबल डिसीज. नेक्स्ट, कम्युनिकेबल डिसीज. आता कम्युनिकेबल डिसीज बघा, डिसीज कॉज्ड बाय पॅथोजन्स म्हणजे पॅथोजन्समुळे होणारे, बॅक्टेरिया, व्हायरस याच्यामुळे होणारे डिसीज, फंजाय वगैरे, त्यांना काय म्हणायचं आहे, आर कॉल्ड कम्युनिकेबल डिसीज. दे कॅन स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आणि हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत स्प्रेड होतात म्हणजे पसरतात. म्हणजे सम एक्झाम्पल्स ऑफ कम्युनिकेबल डिसीज आर टायफॉइड, डेंग्यू, फ्लू म्हणजे ताप, चिकन पॉक्स अँड कोविड-19. कोविड-19चं तर बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहीतच आहे, त्याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे की कोरोना एका व्यक्तीला झाला आणि त्या व्यक्तीच्या सहवासात जर बाकीचे लोक आले तर त्या व्यक्तीला पण कोरोना होत होता. आता इथे डायग्राम दिलेली आहे. आता हा जो पर्सन दाखवलाय तो इन्फेक्टेड पर्सन आहे. या इन्फेक्टेड पर्सन हा जो आहे तो हेल्दी पर्सन आहे. आता याचे जर आपण पर्सनल काही गोष्टी वापरल्या, फॉर एक्झाम्पल क्लॉथ, शर्ट असेल किंवा त्यांना यूज केलेलं जर आपण भांडे वगैरे वापरले तर सुद्धा तो इन्फेक्टेड पर्सन पासून हा हेल्दी पर्सनला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर जर एकमेकाच्या डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये हँडशेक वगैरे केला तर, त्याच्यानंतर कंटॅमिनेटेड फूड म्हणजे इन्फेक्टेड पर्सनने खाल्लेलं फूड, जर तेच फूड जर हेल्दी पर्सनने खाल्लं तर हेल्दी पर्सनला सुद्धा काय होणार आहे, डिसीज होणार आहे. देन मॉस्किटो किंवा इन्सेक्ट म्हणजे यांच्यामार्फत पसरू शकतो, जसं की मलेरिया वगैरे. ते इकडून आल्यानंतर पुन्हा परत ते मॉस्किटो जर हेल्दी पर्सनला जर त्यांनी बाईट केलं तर त्यांना सुद्धा हेल्दी पर्सनला डिसीज होणार किंवा तो हेल्दी पर्सन इन्फेक्टेड होणार आहे. त्याच्यानंतर रॅबिड ॲनिमल्स. तर अशा प्रकारे बाय एअर, हँडशेकिंगच्या थ्रू, इनडिरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काही वस्तू वापरल्या असतील, बाय फूड, कंटॅमिनेटेड फूड खाल्लं असेल, त्यानंतर मॉस्किटो अँड इन्सेक्ट अँड रॅबिड ॲनिमल थ्रू पण इन्फेक्टेड पर्सन पासून हेल्दी पर्सनला डिसीज होतो. In recent years, non-communicable disease (NCDs) like diabetes, heart disease,
अँड कॅन्सर हॅव बिकम मोर कॉमन इन इंडिया. आता इंडियामध्ये जे इन्सिडियस डिसीज आहेत म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज, तर ते डायबिटीज, हार्ट डिसीज आणि कॅन्सर हे आहेत. दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ चेंज इन हाऊ पीपल लिव्ह. आता हे कशामुळे झाले, तर लोकांची जी जीवनशैली आहे ती बदलत गेली. आणि ते कशा पद्धतीची झालेली आहे, सच ॲज इटिंग मोर प्रोसेस्ड फूड, म्हणजे प्रोसेस्ड फूडचा वापर रोजच्या जीवनामध्ये जास्त करणे. गेटिंग लेस एक्झरसाइज कमी करणे. अँड लिव्हिंग लॉंगर लाईव्ह. टुडे मोस्ट डेथ्स इन इंडिया आर कॉज्ड बाय इन्सिडीज. सध्या आपल्या इंडियामध्ये जे सगळ्यात जास्त डेथ्स होतात त्या कशामुळे होतात, एनसीडीमुळे. एनसीडीमध्ये येणारे रोग कोणते, डायबेटीस, हार्ट डिसीज आणि कॅन्सर. अंडरस्टँडिंग द डिफरन्स बिटवीन these two types help us know how disease spread and how to prevent them. जर आपण याच्यामधला फरक जर समजून घेतला तर आपल्याला याची मदत होऊ शकते की डिसीज म्हणजे हे रोग आहेत त्यांना स्प्रेड होण्यापासून आपण कसे थांबवू शकतो आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, म्हणजे प्रिव्हेन्शन, त्याची काळजी काय घ्यायची की जेणेकरून आपल्याला हे रोग झाले नाहीत पाहिजे. हाऊ आर कम्युनिकेबल डिसीजेस कॉज्ड अँड स्प्रेड. ते कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते होण्यामागचं कारण काय आहे, ते स्प्रेड कसे होतात. ऑल कम्युनिकेबल डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजन्स. तर आपल्या गोष्ट लक्षात आली पाहिजे, जे कम्युनिकेबल डिसीज आहेत ते पॅथोजनमुळे पसरतात. These pathogens can enter our body through the air we breathe or by consuming contaminated food or water and more. पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, कशाच्या थ्रू करतो, एअर, म्हणजे आपण डायग्राम आता पाहिलीच, त्याच्यामध्ये एअर आहे, आपण ब्रीथ करतो त्यावेळेला. त्याच्यानंतर जर आपण कंटामिनेटेड फूड म्हणजे इन्फेक्टेड पर्सनने खाल्लेलं फूड जर आपण खाल्लं तर, प्लस वॉटर आणि मोर म्हणजे त्याच्या वस्तू आपण वापरल्या तर, फॉर एक्झाम्पल त्याचे कपडे असतील वगैरे किंवा बाकीच्या वस्तू वापरल्या तर काय होणार आहे, कम्युनिकेबल डिसीज होणार आहे. बट हाऊ डू दीज पॅथोजन स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. पण हे पॅथोजन एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत कसे पसरतात. वन कॉमन वे इज थ्रू एअर. एक कॉमन वे आहे तो म्हणजे एअर आहे, म्हणजे जसं की कोरोना ज्याचं पॅन्डेमिकचं एक्झाम्पल आपण पाहिलंच आहे. वेन अन इन्फेक्टेड पर्सन कफ्स ऑर स्नीज. ज्या लोकांना सर्दी झालेली आहे त्या लोक शिंकले आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये जर हेल्दी पर्सन असेल तर हेल्दी पर्सन इन्फेक्टेड होऊ शकतो. और थ्रू डिरेक्ट कॉन्टॅक्ट लाईक शेकिंग हँड शेकिंग केल्यामुळे सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ शकतो. और इनडिरेक्टली बाय शेअरिंग पर्सनल ॲटम्स ऑफ अन इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनचे आपण वैयक्तिक गोष्टी किंवा त्याला हाताळल्या तर हेल्दी पर्सनला रोग होऊ शकतो. सम ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड ड्रिंकिंग वॉटर ऑर फूड. काही कम्युनिकेबल डिसीज आहेत ते कशातून स्प्रेड होतात की कंटामिनेटेड म्हणजे जे दूषित झालेलं आहे, जे डिसीज्ड पर्सनने वापरलेलं आहे, ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. सम पॅथोजन्स आर ऑल्सो स्प्रेड बाय इन्सेक्ट्स लाईक मॉस्किटोज अँड हाऊस फ्लाईज. म्हणजे मॉस्किटोज, जर मलेरिया असेल तर मॉस्किटोपासून. दीज इन्सेक्ट्स आर कॉल्ड व्हेक्टर्स. मग या मॉस्किटोज आणि हाऊस फ्लाईज यांच्यापासून काय होतात, डिसीज होतात. मग या इन्सेक्टला काय म्हणायचं आहे, व्हेक्टर्स. By understanding how diseases spread, we can take simple steps to protect ourselves and others. जर आपल्या हे लक्षात आलं किंवा आपण हे समजून घेतलं की डिसीज कशा प्रकारे स्प्रेड होतात आणि आपण कोणती स्टेप घेऊ शकतो किंवा काय करू शकतो टू प्रोटेक्ट आवरसेल्फ, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि इतरांनाही. लेट अस फाइंड आउट हाऊ दीज कम्युनिकेबल डिसीजेस स्प्रेड अँड हाऊ वी कॅन प्रिव्हेंट देम. मग आपण पुढच्या पॉईंटमध्ये हे शिकणार आहोत की कम्युनिकेबल डिसीज स्प्रेड कसे होतात आणि त्याच्यापासून प्रिव्हेन्शन स्वतःचं करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे.